हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 26. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत? प्रिपोजिशन्स. जे कॉमनली यूज होतात असे प्रिपोजिशन्स कोणते? तर इन, ऑन, अंडर, ओव्हर, ॲट, बाय, विथ, टू, फ्रॉम, इनटू हे सगळे प्रिपोजिशन्स आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. त्याचे सेंटेन्सेस कसे बनवायचे, त्याचा मराठीमध्ये मीनिंग काय होतो, हे सर्व आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. ओके. सो फर्स्ट प्रिपोजिशन आहे इन. सो इनशी रिलेटेड सेंटेन्सेस इथे मी काही घेतलेले आहेत फॉर एक्झाम्पलसाठी. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की इनचा यूज तुम्हाला बोलताना कसा करायचा आहे इंग्लिशमध्ये. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे द बुक्स आर इन द बॅग. द बुक्स आर इन द बॅग. इनचा मिनिंग काय होतो मराठीमध्ये? मध्ये. ओके, म्हणजे आत. ओके. सो द बुक्स आर इन द बॅग म्हणजे काय? पुस्तके बॅगेत आहेत. राईट. सेकंड एक्झाम्पल, शी लिव्स इन पुणे म्हणजे ती पुण्यात राहते. राईट. ती पुण्यात राहते. इनचा मिनिंग होतो मध्ये किंवा आत. ओके. थर्ड एक्झाम्पल आहे देअर इज शुगर इन द जार. इन द जार म्हणजे काय? बरणीत साखर आहे. राईट. फोर्थ एक्झाम्पल, आय विल कम इन द इव्हनिंग म्हणजे मी संध्याकाळी येईल किंवा सायंकाळी येईल. ओके. सो नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ऑन. आता ऑनचा यूज बोलताना कसा करायचा आहे किंवा ऑनचा मराठी मिनिंग काय होतो? तर वर. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल, द फोन इज ऑन द टेबल म्हणजे काय? टेबल वर म्हणजे फोन टेबलवर आहे. राईट. सेकंड एक्झाम्पल, द पिक्चर इज ऑन द वॉल. द पिक्चर इज ऑन द वॉल म्हणजे काय? चित्र भिंतीवर आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल, ही सॅट ऑन द चेअर म्हणजे तो खुर्चीवर बसला. ओके. फोर्थ एक्झाम्पल, देअर इज अ मार्क ऑन युअर शर्ट म्हणजे काय? तुझ्या शर्टवर डाग आहे. राईट. ऑनचा मिनिंग होतो वर आणि त्याचा यूज आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे अंडर. अंडरचा मिनिंग होतो मराठीमध्ये आपण त्याला खाली असं म्हणतो. सो एक्झाम्पल मध्ये बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, द शूज आर अंडर द बेड. अंडर म्हणजे खाली. सो बेडच्या खाली म्हणजे जोडे खाटेखाली आहेत किंवा जे शूज आहेत ते खाटेखाली आहेत किंवा बेडच्या खाली आहेत. ओके. सेकंड एक्झाम्पल, द कॅट इज हायडिंग अंडर द टेबल म्हणजे काय? मांजर टेबल खाली लपले आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल, द पेन रोल्ड अंडर द सोफा. अंडर द सोफा म्हणजे काय? सोफ्याच्या खाली. पेन सोफ्याखाली गेला. ओके. फोर्थ एक्झाम्पल, देअर इज अ टॉय अंडर द पिलो. ओके. म्हणजे काय? उशी खाली खेळणे आहे. राईट. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे वरून किंवा वर. सो त्याचा यूज कसा करायचा ते बघू आता. फर्स्ट एक्झाम्पल, द प्लेन फ्ल्यू ओव्हर द सिटी. ओव्हर द सिटी म्हणजे विमान शहरावरून गेले. ओके. द क्लोथ इज ओव्हर द टेबल. ओव्हर द टेबल म्हणजे टेबलवर. सो टेबलवर कापड आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल, शी जम्प्ड ओव्हर द फेन्स म्हणजे तिने कुंपणावरून उडी मारली. ओके. फोर्थ एक्झाम्पल, क्लाउड्स गॅदर्ड ओव्हर द स्काय म्हणजे आकाशात ढग जमले. राईट. नाव नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ॲट. ॲटचा मराठी मिनिंग काय होतो? ॲटचा मराठी मिनिंग होतो कडे किंवा कडेला किंवा वर. कडेला सॉरी कडे किंवा वर असं जर आपल्याला काही बोलायचं असेल तर ते कसं बोलायचं हे एक्झाम्पल मधून आपल्याला जास्त क्लिअर होईल. सो फर्स्ट एक्झाम्पल, ही इज ॲट स्कूल म्हणजे तो शाळेत आहे. ओके. प्लेस बद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तरी तुम्ही ॲट यूज करू शकता. सो ही इज ॲट स्कूल म्हणजे तो शाळेत आहे. सेकंड एक्झाम्पल, ही इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. इथे सुद्धा तुम्ही कुठली तरी प्लेस दर्शवता आहात. सो ॲट द बस स्टॉप म्हणजे बस स्टॉपवर आहे. सो कसं बोलणार म्हणजे मराठीमध्ये मिनिंग काय होतो? ती बस स्थानकावर वाट पाहत
आहे. ओके. आता एक्झॅक्टली जर तुम्हाला आता हे एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे काय होतं स्कूल किंवा बस स्टॉप. तर हे एक्झॅक्ट लोकेशन जेव्हा तुम्हाला दाखवायचं असतं, तेव्हा तुम्हाला ॲटचा यूज करायचा असतो. ओके. एक्झॅक्ट लोकेशन दाखवायचं तेव्हा ॲटचा यूज करू शकता किंवा एक्झॅक्ट टाइम जर दाखवायचं असेल तेव्हा सुद्धा ॲट बोलू शकता. सो थर्ड एक्झाम्पल आहे वी मेट ॲट 5 o'clock म्हणजे आपण 5 वाजता भेटलो. ओके. कारण इथे सुद्धा एक्झॅक्ट टाइम आहे. राइट. नाउ फोर्थ एक्झाम्पल ही लाफ्ड ॲट द जोक. तो विनोदावर हसला. ओके. ॲटचा वापर अशा पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रिपोजिशन आहे बाय. बायला मराठीमध्ये च्या जवळ किंवा द्वारे अशा पद्धतीचे त्याचे मीनिंग्स आहेत. सो एक्झाम्पल मधून आपल्याला जास्त क्लिअर होईल. सो फर्स्ट एक्झाम्पल द बुक इज बाय द विंडो म्हणजे काय? च्या जवळ किंवा द्वारे. सो बुक इज बाय द विंडो म्हणजे पुस्तक खिडकीजवळ आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल धिस पोएम इज रिटन बाय हिम म्हणजे ही कविता त्याने लिहिली आहे किंवा त्याच्याद्वारे लिहिली आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल आय ट्रॅव्हल्ड बाय कार म्हणजे मी कारने प्रवास केला. ओके. आता वेगवेगळ्या पद्धतीने आपण बायचा यूज करतो आहोत. ओके. सो तुम्ही इथे लक्षात घ्या त्याच्यासाठीच मी वेगवेगळे एक्झाम्पल्स मधून इथे एक्सप्लेन करत आहे. सो फोर्थ एक्झाम्पल आहे शी सॅट बाय हर मदर म्हणजे ती आईच्या जवळ बसली. ओके. नाव नेक्स्ट प्रिपोजिशन आहे विथ. आता विथ म्हणजे सोबत किंवा त्याचा मराठी मिनिंग होतो ने वगैरे अशामध्ये आपण सोबत जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण विथचा वापर करतो. सो एक्झाम्पल मध्ये बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आय एम गोइंग विथ माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्रासोबत जात आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल शी कट द ऍपल विथ द नाईफ. विथ द नाईफ. सो मराठी मिनिंग काय होतं तिने चाकूने सफरचंद कापले. ओके. आता इथे तुम्ही विथच्या ऐवजी बाय सुद्धा यूज करू शकता. शी कट द ऍपल बाय अ नाईफ. ओके. थर्ड एक्झाम्पल ही इज प्लेइंग विथ द डॉग म्हणजे तो कुत्र्यासोबत खेळतो आहे. विथ द डॉग म्हणजे तो कुत्र्यासोबत खेळतो आहे. ओके. फोर्थ एक्झाम्पल ही केम विथ अ गिफ्ट म्हणजे तो घेऊन आला. ओके. नाव नेक्स्ट प्रिपोजिशन आहे टू. आता टू चा मीनिंग काय होतो मराठीमध्ये त्याला कसं मीनिंग घ्यायचा एकतर कडे किंवा ला अशा टाईप मध्ये त्याचा मराठी मीनिंग होतो. सो एक्झाम्पल मध्ये बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आय वेंट टू द मार्केट म्हणजे मी बाजारात गेलो. ओके. सेकंड एक्झाम्पल ही गेव द पेन टू मी. ओके. म्हणजे त्याने मला पेन दिला. ओके. थर्ड एक्झाम्पल शी इज गोइंग टू स्कूल म्हणजे ती शाळेत जात आहे. फोर्थ एक्झाम्पल टॉक टू द टीचर म्हणजे शिक्षकांशी बोला. तुम्हाला हे जे वेगवेगळे प्रिपोजिशन्स आहेत ते अशा पद्धतीने वेगवेगळे म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या सेंटेन्सेस मध्ये त्याला कसं यूज करायचंय हे तुम्हाला एक्झाम्पल्स मधून क्लिअर होतच आहे. ओके. सो असं तुम्हाला हे प्रिपोजिशन्स तुमच्या डेली यूज मध्ये वापरून बघायचे आहेत. आता नेक्स्ट प्रिपोजिशन आहे फ्रॉम. आपण जनरली यूज करत असतो. फ्रॉमचा मराठी मिनिंग आहे पासून. फर्स्ट एक्झाम्पल आहे ही केम फ्रॉम दिल्ली म्हणजे तो दिल्लीहून आला. ओके. तो दिल्लीहून आला. कुठून आलाय म्हणजे लोकेशन साठी की फ्रॉम आपण यूज करतो म्हणजे फ्रॉमचा मराठी मिनिंग आहे पासून. सो सेकंड एक्झाम्पल आहे धिस गिफ्ट इज फ्रॉम माय ब्रदर. धिस गिफ्ट इज फ्रॉम माय मदर म्हणजे ही भेट माझ्या भावाकडून आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल आय लर्न इंग्लिश फ्रॉम हर. ओके. म्हणजे तिच्याकडून. सो मी इंग्रजी तिच्याकडून शिकलो. फोर्थ एक्झाम्पल द ट्रेन डिपार्ट्स फ्रॉम प्लॅटफॉर्म 1. सो मराठी मिनिंग काय होतो त्याचा ट्रेन प्लॅटफॉर्म 1 वरून सुटते. ओके. नाव फ्रॉम नंतर आहे जे प्रिपोजिशन आहे ते आहे इनटू. इनटूचा मराठी मिनिंग मध्ये किंवा आत असा होतो. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे ही जम्प्ड इनटू द पूल म्हणजे तो पाण्यात उडी मारली किंवा सॉरी इथे त्याने लिहायला पाहिजे होतं त्याने पाण्यात उडी मारली. ओके. सेकंड एक्झाम्पल शी वॉक्ड इनटू द रूम म्हणजे
ती खोलीत गेली. राईट. थर्ड एक्झाम्पल, द कार क्रॅश इन टू द वॉल, म्हणजे गाडी भिंतीवर आदळली. ओके. फोर्थ एक्झाम्पल, द बर्ड फ्ल्यू इन टू द केज, म्हणजे पक्षी पिंजऱ्यात उडून गेला. सो हे जे बेसिक प्रिपॉजिशन्स आहेत हे आज आपण इथे बघितलेले आहेत. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. सो तुम्ही सुद्धा या प्रिपॉजिशन्सचा वापर करा तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डेली इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.